अस्थिमज्जा किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बोन मॅरो. अस्थिमज्जा म्हणजे आपल्या हाडामध्ये किंवा कुठल्याही प्राण्याच्या हाडामध्ये असलेला जो काय मॅरो आहे, त्याला इंग्लिशमध्ये येलो मॅरो आणि रेड मॅरो हे दोन प्रकार आहेत. बोन मॅरो, बोनमध्ये असणारा येलो मॅरो आणि रेड मॅरो यालाच अस्थिमज्जा म्हणतात. अस्थिमज्जा म्हणजे काय तर रक्तातील तांबड्या व पांढऱ्या पेशींची निर्मिती करणारा हाडांच्या पोकळीतील लापशीसारखा ऊतीसंचय म्हणजे काय तर त्याला म्हणतो आपण ते म्हणजे बोन मॅरो किंवा मराठीमध्ये अस्थिमज्जा. अस्थिमज्जा हा हाडांच्या मेडुलरी पोकळीमध्ये म्हणजे हाडांच्या मध्यभागी असणारी जी काही पोकळी आहे त्या पोकळीमध्ये स्थित अशा प्रकारचा मऊ स्पंजयुक्त ऊतीचा भाग आहे. निरोगी अस्थिमज्जा हा शरीराचा एक आवश्यक भाग आहे, कारण त्यात रक्तपेशी निर्माण करणाऱ्या स्टेम पेशी किंवा स्टेम सेल्स असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती बनवणाऱ्या पेशी पण त्यामध्ये असतात. अस्थिमज्जा हा रक्तपेशींचा कारखाना आहे. म्हणजे निरोगी शरीरामध्ये दररोज 200 अब्ज ते 500 अब्ज रक्तपेशी तयार करतात. यांचं काम एवढं मोठं आहे. अस्थिमज्जा याला आपण बोन मॅरो असं पण म्हणतो.